पुण्यातील मुळशी धरणासंदर्भातील 100 वर्षापूर्वीच्या मागण्या आणि मुळशी धरणातील 2 TMC पाणी हे मुळशीकरांना पिण्यासाठी मिळावं यासाठी 8 दिवस ज्यांनी उपोषण केलं ते अमित कंधारे आपल्यासोबत आहेत. सर काय सांगाल? खरं तर 8 दिवस आपण उपोषण केलं ते खरं तर हे उपोषण जे भारतीय जनता पार्टीचे संग्राम थोपटे यांनी खरं तर चंद्रकांतदादांना फोन लावून दिला आणि त्यानंतर तुम्ही ते उपोषण सोडलं. काय नक्की चंद्रकांतदादांनी शब्द दिला होता आणि काय नक्की यावर तोडगा काढण्यात येणार आहे? 9 ऑगस्टला आम्ही समस्त मुळशीकर मुळशी धरणग्रस्ताच्या जवळजवळ 105 वर्षाच्या मागण्या आणि मुळशीकरता 2 TMC पाणी पिण्याकरता व शेतीकरता मिळावं याकरता आम्ही 8 दिवस उपोषणाला बसलो होतो. आणि उपोषणाला बसत असताना आपले उच्च तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आणि भोर विधानसभेचे माजी आमदार संग्रामदादा थोपटे यांनी मध्यस्थी केली की बाबा आपण हे उपोषण मागे घ्यावे. मेडिकल इमर्जन्सीमुळं मलासुद्धा शरीर साथ देत नव्हतं आणि अशा वेळेस राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावर असणारा आमचा तमाम मुळशीकरांचा विश्वास, यामुळं आम्ही देवाभावावरती विश्वास ठेवलेला आहे की आमच्या मुळशीकरांच्या ज्या मागण्या प्रलंबित मागण्या अनेक वर्षापासून आम्ही त्याच्यासाठी भांडतोय, झगडतोय, उपोषणं आंदोलनं असं विविध प्रकारे आम्ही या मागण्या मांडतोय. तर या आम्हाला मुळशीकरांना आदरणीय देवाभावांकडून न्याय मिळेल या आश्वासनानंतरच आम्ही हे उपोषण थांबवलं. काय नक्की खरं तर शब्द देण्यात आला त्यावेळेस की उपोषण सोडताना जी मुळशी धरण आहे या संदर्भात त्या अधिकाऱ्यांशी चर्चा होणार आहे का? मुख्यमंत्री त्या चर्चेमध्ये असणार आहे का? काय कशा प्रकारचं? उपोषणाच्या दरम्यान टाटाच्या अधिकाऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. माननीय तहसीलदार साहेब असतील, माननीय प्रांत साहेब असतील, BDO साहेब असतील, माननीय पोलीस निरीक्षक असतील, या सर्वांनी प्रशासन म्हणून फार चांगल्या पद्धतीने आमच्या उपोषणकर्त्यांना आणि मुळशीकरांना चांगल्या प्रकारे साथ दिली. आणि टाटांच्या अधिकाऱ्यांच्या विनंतीवरून 8 सप्टेंबरला त्यांनी आपल्याला बैठकीचं निमंत्रण दिलेलं आहे. मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीमध्ये चंद्रकांत स्वतः आमची तीच अपेक्षा आहे. कारण बऱ्याच वेळा टाटामोरो बैठका झाल्या की त्या बैठका त्याचं फलित रूपामध्ये आम्हाला काहीच मिळत नाही. त्यामुळं याच्यासाठी बाबा राज्याचे मुख्यमंत्रीच या बैठकीला उपस्थित असले तर या सगळ्या मागण्या मान्य होऊन आणि टाटाचे सुद्धा उच्च पदस्थ अधिकारी मग ते MD लेवलचे असतील हे जर असतील तर निश्चित स्वरूपामध्ये ज्या काय मागण्या आम्ही मागितल्यात त्या मागण्यांपैकी वाढीव गावठाण असेल, पिण्याचा पाण्याचा तर जीवनमरणाचा प्रश्न, कारण 50 गावांची जी काय आमची पिण्याची योजना पाण्याची ती मागील 3 वर्षापासून मंजूर असतानासुद्धा आम्हाला पाण्याची प्रतीक्षा पाहावी लागते. त्यामुळं आमच्या ज्या काही मागण्या त्या अतिशय रास्त आहे आणि माफक आहे. तर मुख्यमंत्री महोदय असतील आणि टाटा कंपनी असेल याच्यावरती नक्कीच सकारात्मक चर्चा करून आम्हाला मुळशीकरांना न्याय देईन अशा केल्या तरी. आता ही चर्चा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या ऑफिसमधून अजून तरी निरोप आलेला नाही आम्हाला. परंतु चंद्रकांतदादांनी सांगितल्याप्रमाणे नक्कीच हा आठवडा असेल किंवा पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे 8 तारखेच्या आतमध्येच मुख्यमंत्री महोदयांबरोबर या बैठका सुरू होतील. एकंदरीत तुम्ही 8 दिवस तर उपोषण केलेलं आहे. खरं तर आपल्या मागण्या जर मान्य नाही झाल्या, कारण अनेक दिवसांपासून तुम्ही यासाठी लढा देत आहे, तर पुढील दिशा काय असणार? आम्ही उपोषणाला बसलो ह्या तमाम मुळशीकरांच्या विश्वासाने आणि त्यांच्या असणाऱ्या सहकार्याने आणि त्यांच्या एकजुटीमुळे खरं तर हे उपोषण यशस्वीरित्या आमचं सुरू होतं. आम्ही उपोषण थांबवलं म्हणजे आम्ही आंदोलन करायचं थांबलेलं नाही आहे. आम्ही तुर्तास तरी या सगळ्याला स्थगिती दिलेली आहे. जर येणाऱ्या काळामध्ये जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आंदोलनाचं स्वरूप अतिशय तीव्र असेल. कारण आत्ता बघितलं आपण 15 ऑगस्टलाच मुळशीकर सर्वजण जिथं टाटा कंपनीचा सौर पॅनलचा जो काही प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टवरती म्हणजे वेगळ्या पद्धतीने मी सगळ्यांना आवाहन केलं की आपण शांततेच्या मार्गाने महात्मा गांधीजींनी 1942 9 ऑगस्ट जो दिवस निवडला होता तो अतिशय शांततेच्या मार्गाने चलेगावचं आंदोलन केलं होतं आणि इंग्रजांना त्याच्यातून हद्दपार केलं होतं. त्याच भूमिकेतून आम्ही अतिशय शांततेच्या मार्गाने मुळशीकरांनी हे आंदोलन केलेलं आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये टाटा कंपनी याच्याकडे जर गंभीर स्वरूपात आणि आमच्या मुळशीकरांची दखल घेणार नसेल तर आंदोलन अतिशय तीव्र आणि वेगळ्या स्वरूपाचं राहील, एवढंच या निमित्ताने मी सांगतो. नक्की ज्या मागण्या आहेत त्या येणाऱ्या काळात जर मान्य नाही झाल्या तर आमचं आंदोलन हे अतिशय तीव्र असेल अशी भावना आहे ती जे मुळशी धरणग्रस्त जे उपोषणकर्ते आहेत अमित कंधारे यांनी मांडलेली पाहावयास मिळत आहे. कॅमेरा पर्सन अभिजित पेशेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.